तर आता आम्ही चाललोय बर्थडेसाठी. तर कुठे चाललोय बघाच तुम्ही. कुठे बर्थडे? मोरिया हॉटेल. मोर्या नाही, संस्कृतीला. लाडी वाडी म्हणायचं तुला. वाडी नाही. तर आता आम्ही चाललोय बर्थडेसाठी. तर आमच्या लहान आत्या आहे ना, तर त्यांच्या नातीचा बर्थडे आहे. तुम्ही तिचा वेलकमचा ब्लॉग बघितलाच असेल, तर तोही मी अपलोड केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आता मी पोचलेलो होतो हॉटेलवर. त्यानंतर नाही ते बघा किती मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं. तर आम्ही सगळे बसलेलो होतो, पाहुणे अजून येत होते. तोपर्यंत मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देत होते. ही गौरीची मम्मी आहे, म्हणजे बड्डे गर्लची मम्मी. तर इथे सगळ्या माझ्या नंदा बसलेला होता. मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देत होते, बट व्हॉइस ओव्हर केला कारण बाजूचा खूप आवाज येत होता त्यामुळे. तर खूप छान झाला होता बड्डे. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि गौरीलाही आशीर्वाद द्या. ओजस्वीला, तिचं नाव गौरी आणि ओजस्वी दोन्ही आहे, म्हणजे दोन्ही नावाने तिला आवाज देतात. तर ओजस्वीला तुम्हीही छान छान आशीर्वाद द्या व्हिडिओमार्फत. इथे त्यांची एंट्री होती. तर ह्या गौरीच्या आत्या आहे, म्हणजे आमच्या ननंदबाई. तर त्यांनी पहिल्यांदा ओवाळून घेतलं. त्यानंतरनं ह्या ऋतुताईंच्या मम्मी आहे, तर त्यांनी त्यानंतरनं ओवाळलं. तर ह्या गुड्डीताई आहे ना, तर त्यांच्या सासूबाई आहे, तर त्यांनीही ओवाळलं. त्यानंतरनं ह्या मोठ्या आत्या आहे आमच्या, तर त्यांचंही ओवाळून झालं. त्यानंतरनं ह्या माझ्या सासूबाई, मोठ्या सासूबाई आहे. तर इथे ऑप्शन चालू होतं सर्वांचं. तर गौरीचा मूड फ्रेश होता आज, जास्त काही चिडचिड म्हणजे ती करतच नाही जास्त चिडचिड. त्यानंतर आईंनीही ओवाळलं आणि आत्यांनीही ओवाळलं. तर सगळ्यांचं ऑप्शन चालू होतं आणि मी मस्त फोटोशूट व्हिडिओ काढत होते. तर इथे केक कटिंग चालू आहे आणि गौरीचा मूड पण मस्त फ्रेश आहे. तर गौरीचा पहिलाच बर्थडे आहे, तर तुम्हीही मस्त आशीर्वाद द्या तिला व्हिडिओमार्फत. ते केक कटिंग झालं होतं आणि आता सगळ्यांचे फोटोशूट करायचे होते, सगळ्यांचे फोटो काढायचे होते. तर सगळ्यांनी मस्त छान छान गिफ्ट आणले होते, तर ते देऊन मस्त फोटो काढून घेतले सर्वांचे. आणि इथे शंभू बघा कसं उभं राहिला आहे फोटो काढण्यासाठी.
तर चला आता आम्ही चाललो आहे जेवण करण्यासाठी. जेवण खूप मस्त होतं, मेन्यू पण खूप मस्त मस्त होते. तर संस्कृती हॉटेलला होतं कार्यक्रम बर्थडे पार्टी, तर तुम्हीही नक्की विजिट करा संस्कृती हॉटेलला. तर खूप छान जेवण झालं सर्वांचं. तर चला, तर हे हॉटेल आमच्या ओळखीचंच आहे, काका त्यांचंच आहे. तर ते बोलत होते की सगळ्या हॉटेलची शूटिंग घे आणि विजिट करायला सांग. तर नक्की विजिट करा. जेवण खूप मस्त होतं, तर तुम्ही या नक्की. तर चला, आता आम्ही खाली आलो आहे आणि बड्डे पार्टी पण झालेली आहे. जेवण वगैरे सर्वांचे झाले आणि आता देवतांना पण नाशिकला जायचं आहे. तर ताईकडनंच जात आहे नाशिकला. कल पण निघत आहे. निखिल दादा आज नाही आलेले आहे, कारण ते पुण्याला गेलेले आहे त्यांच्या जॉबनिमित्त, त्यामुळे ते नाही आले. आणि आता तेही निघत आहे. तर इथे देवताईंता पण निघत आहे. शंभूला जायचं होतं गार्डनमध्ये खेळायला, तर त्याचं केव्हाचं चाललं होतं गार्डनमध्ये जाऊ. तर त्याला आत्ता गार्डनमध्ये खेळून झालं का आम्हीही निघतो आहे, कारण दादा पण घरी एकटीच आहे, तर त्यांच्यामुळे लवकर निघावं लागतं आहे. तर चला, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.